आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात आज भाजपची पत्रकार परिषद आहेत आणि नेमकं काय विषय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी उर्फ नाना सूर्यवंशी. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नाना, मला सांगा, आज जी पत्रकार परिषद आहे नेमका काय विषय आहे, कशासाठी आपण ठेवली? खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 21 तारखेला भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन आत्ताच पार पडलं आहे आणि आपल्या पक्षामध्ये अशी पद्धत आहे की हे अधिवेशन ज्यावेळेला राज्यस्तरीय होतं त्यानंतर आगामी 7 दिवसामध्ये जिल्हास्तरीय विस्तारित कार्यकारिणी करावी. अशी विस्तारित कार्यकारिणी ही या कल्याणपूर्व विधानसभा क्षेत्रातल्या कल्याणपूर्व मंडळामध्ये येत्या रविवारी म्हणजे 28 तारखेला होणार आहे आणि त्या विस्तारित कार्यकारिणीला आदरणीय नेते रवींद्र चव्हाण साहेब, कपिल पाटील साहेब, निरंजनजी डावकरे, माधवीताई नाईक, त्याचबरोबर नरेंद्र पवार असतील, गुलाबराव करंजुळे असतील, सुलभाताई गायकवाड असतील आणि या जिल्ह्यामध्ये राहणारे भारतीय जनता पक्षाचे सगळे नगरसेवक, सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी, प्रदेशाचे पदाधिकारी, वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे पक्षाचे प्रमुख नेते हे सगळे या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि ते साधारण संख्या 300च्या वर असेल आणि ते कल्याणपूरमध्ये होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद होती. आपण सांगितलं आपल्या 4 विधानसभा जे आहेत ते आपल्या अंडर येतात आणि 5 विधानसभा. नेमकं या 5 विधानसभेची आपण प्रामुख्याने भाजपची तयारी असल्याचं पण सांगितलं. नेमकं कुठल्या ठिकाणी आपण जास्त ताकद लावणार आहे आणि कार्यकर्त्यांची काय मागणी आहे? जिल्ह्यातल्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, नगरसेवकांची, प्रमुख नेतृत्वाची अशी मागणी आहे की या जिल्ह्यामधल्या आपण लढतो त्या विधानसभा तर आपल्या असाव्यातच, पण त्याहीपेक्षा कल्याण पश्चिम असो, अंबरनाथ असो किंवा कल्याण ग्रामीण असो, याही विधानसभा यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना लढायला मिळाल्या पाहिजे. महायुती म्हणून आपण सर्वांनी मिळून या 5ही विधानसभा जिंकून आणू. एकंदरीत 5ही विधानसभेमध्ये सगळ्यात जास्त लक्ष जे आहे ते कल्याण पूर्व. या कल्याण पूर्वमध्ये आपली काय रणनीती असणार आहे, कशा प्रकारे आपण उमेदवार देणार आहेत, काय नेमकी तयारी केली? उमेदवारी कोणाला द्यायची हा निर्णय काही माझ्या हातातला नाही. हा निर्णय केंद्रीय नेतृत्व, राज्याचे जे काही आमचे नेते, महायुतीचे नेते, केंद्रातले नेते हे सगळे मिळून घेतील आणि ह्या मतदारसंघामध्ये विजय मिळवणं आमच्यासाठी फार काही कठीण नाही. महायुती म्हणून आत्ता लोकसभेला आम्हाला 31,000ची लीड होती, त्याच्यामुळे हा मतदारसंघ आम्ही निवडून आणणार. नेमकं उमेदवार काय? कारण यापुढे पहिले आमदार गणपत गायकवाड होते, अपक्ष होते, आपण त्यांना आपल्या पक्षात प्रवेश केला. यानंतरही आपण एकत्र गेल्या वेळेस पण या ठिकाणी बंडखोरी झालेली. यावेळेचं काय चित्र? म्हणजे गणपत गायकवाड या आतमध्ये असून तरी लढतील किंवा त्यांच्या कुटुंबापैकी कुठल्या सदस्याला आपण तिकीट देण्यासाठी इच्छुक आहेत किंवा त्या अशी कुठली मागणी झाली का किंवा अनेक दुसरे कोणी आपण उमेदवार तयार केले आहेत? आम्हाला कुठलीही अडचण वाटत नाही. भारतीय जनता पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही सक्षम उमेदवार देऊ. या ठिकाणी आमचे जे नेते आहेत ते कोणी हा मतदारसंघ लढावा हे ठरवतील. मी कोणाचं एखाद्याचं नाव घेणं जिल्हा अध्यक्ष म्हणून ते म्हणजे इतर कोणी इच्छुक असतील किंवा त्यांच्यावरती अन्याय होईल किंवा त्यामुळे मी कोणाचं नाव घेणार नाही. आपल्यासाठी फक्त एवढीच महत्त्वाची गोष्ट आहे की हा विधानसभा मतदारसंघ नंतर येणाऱ्या महायुतीच्या सरकारमध्ये हा इथून जाणारा आमदार हा महायुतीचा असेल. महायुतीचा म्हणतात, मात्र भाजपचा असेल, कारण विरोधी आपल्या मित्रपक्षांनी पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे आणि काही आता कालच निलेश शिंदे असतील, वाढदिवसाचा केक हा विधान भवन म्हणून कापला गेला आहे. तर काय भाजप या जागेवरती ठाम राहणार आहे का? हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचाच आहे. आजपर्यंत या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचाच आमदार राहिलेला आहे. मधला काळ ज्या काळात आमदार गणपतशेठ गायकवाड हे अपक्ष होते तो काळ सोडला तर त्या अगोदरसुद्धा भाजपच होती आणि नंतरही भाजपच आहे. त्याच्यामुळे हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही ताकदीने हा निवडून आणू शकतो. आमचे सगळे महायुतीचे सहकारी आहेत, ते सगळे आम्हाला मदत करतील. आम्ही लोकसभेमध्ये केलेली आहे, त्याच्यामुळे आत्ताही ते आम्हाला करतील. आणि राहिला प्रश्न दुसरं कोणी तयारी करावी का नाही करावी, प्रत्येक राजकीय पक्षाला या महाराष्ट्रातल्या 288 विधानसभांमध्ये निवडणूक लढण्याची तयारी ही करणं हे त्या पक्षाचं काम आहे
आणि या जिल्ह्याचा नेता म्हणून या जिल्ह्यामध्ये असलेल्या 5ही विधानसभा क्षेत्रामध्ये कोणत्याही क्षणाला जर तशी स्थिती आली तर 5ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठीची जी काही क्षमता आहे ती भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा आणि क्षमता निर्माण करण्यासाठी आणि तशा पद्धतीची स्थिती असल्यामुळे ती मागणी करण्याचा हा आमचा अधिकार आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, तुमचंही नाव चर्चेमध्ये आहेत, तर तुम्ही या विधानसभेला तयार आहेत का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमदार गणपत गायकवाड यांच्या कुटुंबामधनं कोणी अशी मागणी आता भाजपकडे अजूनपर्यंत केली आहे? परत एकदा मी सांगतो, भारतीय जनता पक्षामध्ये जेव्हा निर्णय होईल त्याच वेळेला त्या निर्णयाला सगळ्यांना संमती असते. आमच्या पक्षामध्ये कधी कुणी कुठली मागणी करायला जात नाही. ज्यांच्या कुणाच्या चर्चा असतील त्या चर्चांमध्ये सुलभाताईंचं नाव असेल, रेखाताईंचं असेल, संजय मोरेंचं असेल, माझे असेल, मस्केंचं असेल, कोणाची नावं चर्चेत असू शकतात. चर्चेत काय आहे त्यापेक्षासुद्धा आमचं नेतृत्व कोणाला सांगेल ती व्यक्ती लढेल आणि आम्ही त्याला निवडून आणू. जिल्हाध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे आणि मी त्या सगळ्यांना पक्षाच्या आणि महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र करून निवडून आणेन. एकंदरीत 5ही विधानसभेमध्ये भाजपने दावा केला आहे, मात्र कल्याण पूर्व विधानसभेमध्ये नेमका भाजपचा प्लॅन काय असणार आहे हे येत्या काळामध्ये पाहणं योग्य राहणार आहे. कॅमेरा पर्सन रोशनसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.